सोशल मीडिया साइट्सवर ओळख करीत 7 जणांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांनी फसवणाऱ्या लुटेरी दुल्हनला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे। तिने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळत इतर तिघांचा अर्ज मात्र मंजूर केला। समीरा फातिमा वल्द मुख्तार अहमदसह आई रेहाना जमाल, काका मौसिन अन्सारी, त्यांची पत्नी निखत फरजाना, हरीश, वसीम शेख अशी आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके यांच्या समक्ष सुनावणी झाली। गिट्टी खदान परिसरातील प्रॉपर्टीचा व्यवसाय करणाऱ्या तक्रारदारास फेसबुकद्वारे रिक्वेस्ट पाठवत तिने आपल्या जाळ्यात ओढले। एका हॉटेलमध्ये बोलावत त्याच्यासोबत अश्लील फोटो काढले। त्यानंतर समीरा फातिमाने व्हिडिओ आणि फोटोद्वारे ब्लॅकमेलिंग करीत त्यांना लग्नासाठी गळ घातली। नकार दिल्यावर थेट नातेवाईकांसोबत घरी येऊन तमाशा केला व जबरदस्तीने लग्न करण्यासही भाग पाडले। काहीच दिवसात तिच्यासह नातेवाईक प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू लागले। शिवाय सातत्याने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 10 लाखांनी लुबाडले।